बाळासाहेबांना भेटायला गेलो त्यावेळेस आम्ही 9 नगरसेवक निवडून आलो होतो आणि बीजेपीचे 10 त्यावेळेस, आणि 2 नंबरला 26-27 नंबर उमेदवार पडले होते. बाळासाहेबांनी निकाल बघितल्यानंतर सरपोतदार आमचे नेते होते, संपर्क नेते म्हणून. बाळासाहेबांनी त्यांना निरोप पाठवला, कुठे सरपोतदारांना बोलवा. आता मी म्हटलं आता सरपोतदारांना बोलायचं म्हणजे आमचं काहीतरी खरडपट्टी आहे. परंतु मी मला अगोदर भेटलो होतो मासाहेब मीनाताई ठाकरेंना, आणि मी म्हटलं होतं मी एक दिवस उशिरा आलो तर मी साहेबांकडे माफी कशी मागू. तर ती म्हणे काळजी करू नको, साहेब जे सांगतील तेवढं ऐकून घे, मग मी येते. आणि मग तो पण तिने मला सरबत वगैरे दिलं, ओवाळलं. नंतर मग साहेबांची छोटी रूम होती, आम्ही गेलो. आणि का रे एवढा उशीर का. तर म्हटलं साहेब असं असं गुजराती समाजाचा सत्कार होता तिथं, मी यांना सांगितलं होतं की आपण पुढची तारीख घेऊ साहेबांची, पण मला येता नाही आलं. मग मी माफी मागितली पाया पडून, बसलं. कसं झालं सांग गणित. मग मी हे सगळं गणित सांगितलं. मग मा येऊन उभी राहिल्यानंतर मी मला खोडवलं, सांग. मग ती म्हणे यावं असं झाले तर त्याला सांभाळून घ्या. कुठल्या वार्डातून उभं राहिलं होतं. म्हटलं मी भुजबळांच्या तिथं शेजारच्या. किती मतांनी निवडून आणलं. सगळ्यात जास्ती मतांनी निवडून आणू साहेब. मला तर सांगितलं भुजबळ गेल्यामुळं आपलं काहीच नाही राहिलं. नाही म्हणे साहेब काहीतरी मिसगाईड झालं, कोणी केलं मला नाही माहिती, पण झालं. मला शेवट पण तिकीट देत नव्हते, पण का देत नव्हते. मी नागपूरला त्यांच्याबरोबर होतो. आता काय म्हटलं आता काय नाही. आणि तेच महाराष्ट्र टाइम समोर पडलेलं होतं बाळासाहेब, आणि त्याची अशी छोटी चौकट आली होती फ्रंट पेजला की सरपोतदार पण शिवसेना सोडणार. आणि ते माझ्यासमोर फेकलं असं. काय वाच सरपोतदार तुमचा संपर्क नेता. मी परत माझ्याकडे पाहिलं, ते मला त्यांनी डोळे मिठी थांबून सरपोतदारांना निरोप पाठवला की दुसऱ्या गल्लीचा सरपोतदार राहत होते मातोश्रीच्या, त्यांचा माझा सांगितलं. सरपोतदार आले तेवढ्यात. मग सरपोतदार आणि मी बाळासाहेब याच्यात आणि मासाहेब उभे तेवढे सरपोतदार आले. सरपोतदार हे काय नाही साहेब आणि खोडसाळ बातम्या आहे, मी कसं जाऊ शकतो तुम्हाला माहिती आहे. आणि हे बरोबर नाही म्हणे, चौकट टाकलेली. आणि त्याने सांगितलं की ज्यांना जायचं ना त्यांनी माझी शिवसेना आणि माझी शिवसैनिक आणि मी समर्थ आहे, ज्यांना जायचं त्यांनी लगेच जायचं, परत मागं वळून बघायचं नाही. हे मी तिथं साक्षीदार.